नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एके सर तुमचं स्वागत करतो बायोकिरण या प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण आज जे नवीन 11वी ला आलेले विद्यार्थी आहेत आणि जे नवीन 12वी ला आलेले विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे। कारण विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल की एका दगडात 2 पक्षी मारले, पण आता मी तुम्हाला सांगणार आहे एका दगडात 4 पक्षी कसे मारायचे। आता हे 4 पक्षी म्हणजे आपल्या 4 परीक्षा आहेत। तुम्ही थंबनेल वरती वाचलंच असेल की बायोलॉजी अशी शिका की सगळ्या परीक्षांसाठी तयार व्हा। आता सगळ्या परीक्षा कुठल्या, तर इथे बघा तुम्हाला एक पूर्ण लिस्ट दिलेली आहे। HSC स्टेट बोर्ड 2026, त्यानंतर नीट 2026, त्याचबरोबर MST CET 2026 आणि MH नर्सिंग CET 2026 या चारही परीक्षांसाठी त्यामध्ये बायोलॉजीची तयारी तुम्हाला कशी करायची एकत्रितपणे, हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत जर बघितला तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की बायोलॉजीचा अभ्यास करणं, इंटिग्रेटेड अभ्यास करणं, सगळ्या परीक्षांसाठी इंटिग्रेटेड अभ्यास करणं किती सोपं आहे। आणि हे सगळं तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल। मी सगळं कंपॅरिझन, त्याचबरोबर सगळी परीक्षेची इन्फॉर्मेशन, त्याचा सिलेबस सगळं तुम्हाला कम्पेअर करून दाखवणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। मी एके सर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो या प्लॅटफॉर्मवरती। चला तर सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो बघा, मी सगळ्यात पहिल्यांदा इथे तुम्हाला 4 पुस्तकांचे फोटो दाखवलेले आहेत। आपल्याला 4 पुस्तकं कुठले कुठले इम्पॉर्टंट आहेत बघा। तर सगळ्यात पहिल्यांदा मी NCERT 11चं बायोलॉजीचं पुस्तकाचा इथे कव्हरचा फोटो दिलेला आहे। त्यानंतर इथे बायोलॉजी, NCERT बायोलॉजी 12चं हे पुस्तक आहे। त्याबरोबर इकडे जर बघितलं तर बायोलॉजी महाराष्ट्र स्टेट बोर्डचं 11वीचं हे पुस्तक आहे आणि बायोलॉजी HSC स्टेट बोर्ड, आपण जे महाराष्ट्र स्टेट बोर्ड म्हणूया, तर त्याचं हे बायोलॉजीचं पुस्तक आहे। विद्यार्थी मित्रांनो, तर यातली जर पहिली परीक्षा जर आपण बघितली ती म्हणजे HSC स्टेट बोर्ड, तर त्याच्यासाठी आपल्याला फक्त एकच पुस्तक युजफुल आहे आणि ते म्हणजे हे बायोलॉजीचं हे पुस्तक। तुम्हाला हे पुस्तक आपल्याला सॉल्व्ह करायचं। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला MST CET साठी जर तुमच्यासाठी जर बघितलं तर तुम्हाला हे बायोलॉजीचं पुस्तक आहे 80% आणि उरलेल्या 20% हे तुम्हाला 11वीचं स्टेट बोर्डचं 12वीचं पुस्तक गरजेचं आहे। ज्याच्यामध्ये बायोलॉजीचं जर म्हणाल तर 4 चॅप्टर आहेत। ओके, जर तुम्ही नीट साठी जर म्हणाल तर नीट साठी तुम्हाला हे 2 पुस्तकं आहेत। ओके, हे 2 पुस्तकं आहेत, पण हे 2 पुस्तकं या 2 पुस्तकामध्ये कसे कव्हर होतात ते पण मी तुम्हाला सांगतो। वेगळं काही नाहीये, सगळे एकच आहे। आणि महाराष्ट्र नर्सिंग CET साठी जर तुम्हाला म्हटलं तर तुम्हाला फक्त 12वीचं हे पुस्तक गरजेचं आहे, हे पुस्तकं तुम्हाला गरजेचे नाहीये। आता तुम्ही म्हणाल सर सगळ्यात परीक्षेसाठी जर 11वीचं 12वीचं हे स्टेट बोर्डचंच पुस्तक गरजेचं आहे, तर मग NCERT ची काय गरज आहे? विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा मी तुम्हाला सिलेबस सांगेल तर त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सगळ्या गोष्टी कशा क्लिअर होतात हळूहळू तुम्हाला कळेल। चला तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर मी सगळ्यांना एक रिक्वेस्ट करतो की आपलं प्ले स्टोर वरती एक ऍप सुद्धा आहे, ज्याचं नाव आहे बायोकिरण बाय एके सर। विद्यार्थी मित्रांनो, हे ऍप तुम्ही प्ले स्टोर वरून डाउनलोड करायचं। डाउनलोड केलं की तुम्हाला असा एक इंटरफेस दिसेल। इथे तुम्हाला तुमचा जर व्हॉट्सअप नंबर असेल तर तुम्ही याच्यावरून डायरेक्ट लॉग इन करू शकता। जर तुमचा अनदर नंबर असेल तर तुम्ही इथे क्लिक करून तुमचा नंबर टाकून रजिस्टर करू शकता। एकदा का रजिस्टर केलं की तुम्ही म्हणाल सर ऍप तर एम्प्टी आहे, याच्यामध्ये काही नाही आहे। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तर आहे, सगळी गंमत आहे। फुलजा सिमसिम करायचं आणि या 3 डॉट वरती क्लिक करायचं। एकदा का या 3 डॉट वरती क्लिक केलं की तुम्हाला आणखीन एक इंटरफेस दिसेल। तिथे दिसेल तुम्हाला फ्री मटेरियल, फ्री स्टडी मटेरियल, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि तुमच्यासाठी सगळा खजिना जो आहे, सगळा स्टडी मटेरियल जे आहे तर ते फ्री मध्ये अवेलेबल आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कुठलेही पैसे देण्याची गरज नाही, सगळं फ्री मध्ये अवेलेबल आहे। MST CETचं असेल, नीटचं असेल, नर्सिंग CETचं असेल किंवा स्टेट बोर्डचं सगळं मटेरियल, सगळ्या नोट्स, सगळे क्वेश्चन, सगळे PYQ, इव्हन छोट्या छोट्या ट्रिक वगैरे सगळा खजिना जो आहे तर तुमच्यासाठी ओपन होणार आहे। त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे बायोकिरण ऍप डाउनलोड करा, सगळं फ्री मध्ये अवेलेबल आहे। चला तर पुढे जाऊ, व्हिडिओला स्टार्ट करू। सगळ्यात पहिल्यांदा MST नर्सिंग CET 2026 साठी जो काही सिलेबस आहे तर त्याचा एक पॅटर्न इथे दिलेला आहे। ऍक्च्युली हे 2025चं नोटिफिकेशन आहे, 2026चं नोटिफिकेशन अजून आलेलं नाहीये, मात्र याच्यामध्ये काहीही चेंज होणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो। सगळ्यात पहिल्यांदा इथे काय सांगितलंय बघा, अप्रॉक्सिमेटली 20% वेटेज फॉर स्टँडर्ड 11 अँड 80% वेटेज फॉर 12 सिलेबस। आता बघा, या
तर तुम्हाला कदाचित या व्हिडिओमध्ये हे क्लिअर दिसत नसेल, मी बघतो तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो. तर बघा इथे आपण जर सिलेबस जर बघितला आपण इथे पुढे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे काय दिलेलं आहे आपल्याला, तर इथे आपल्याला दिलेला आहे बघा पेपर फर्स्ट जो आहे तर तो मॅथमॅटिक्सचा आहे. 11वीच्या सिलेबस मधून त्याच्यामध्ये 10 क्वेश्चन असणार आहे, 12वीच्या सिलेबस मधून त्याच्यामध्ये 40 क्वेश्चन असणार आहे. प्रत्येक क्वेश्चन जो आहे तर तो 2 मार्कांसाठी असेल, टोटल 100 मार्क असेल, 100 मार्कांसाठी 90 मिनिटाचा वेळ असेल. असंच पेपर सेकंड जर बघितलं आपण तर फिजिक्स आणि केमिस्ट्री एकत्रितपणे आहे, दोन्ही मध्ये साठी पण 10 क्वेश्चन हे 11वीच्या सिलेबस वरती आहे आणि 40 क्वेश्चन हे 12वीच्या सिलेबस वरती आहे. क्वेश्चन जो आहे तर तो 1 मार्कांसाठी आहे, 100 प्रश्न 100 मार्कांसाठी, वेळ मात्र आहे 90 मिनिट. त्याचबरोबर जर आपण पेपर थर्ड बघितला तर तो बायोलॉजीचा पेपर आहे. म्हणजे तुम्ही एकतर पीसीएम ग्रुपमध्ये देऊ शकता, पीसीबी ग्रुपमध्ये देऊ शकता किंवा पीसीएमबी ग्रुपमध्ये देऊ शकता. जर बायोलॉजी तुम्हाला द्यायचं असेल तर 11वी वरती 20 क्वेश्चन असेल, 12वीच्या सिलेबस वरती 80 क्वेश्चन असेल, असे टोटल 100 क्वेश्चन, प्रत्येक क्वेश्चन 1 मार्कांसाठी आणि टोटल झाले 100 मार्क. म्हणजे जर तुम्ही पीसीएम मध्ये देत असाल तर 200 मार्काची परीक्षा, पीसीबी मध्ये देत असाल तर तुम्ही 200 मार्काची परीक्षा, पण पीसीएमबी मध्ये देत असाल तर 300 मार्कांची परीक्षा असेल. प्रत्येक पेपरसाठी 90 मिनिटाचा वेळ आहे. विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. ओके. त्यानंतर इथे बघा, इथे काय म्हटले बघा, देअर इज नो निगेटिव्ह मार्किंग. However, difficult level will be at per the with the JEE mains for mathematics, physics, chemistry and difficulty level for biology will at per with NEET. जे क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल जी असणार आहे तर ती सगळी नीटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला नीटचा आणि एमएसटी सीईटीचा सिलेबस जो आहे तर तो जरी वेगवेगळा वाटत असला तर डिफिकल्टी लेवल मात्र सगळ्यांची सेम आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की सगळ्या परीक्षेचा अभ्यास आपण एकत्रितपणे करू शकतो. चला पुढच्या स्लाइडकडे जाऊ. पुढची स्लाइड जी आहे तर ती एमएस नर्सिंग सीईटी साठी आहे. एमएच नर्सिंग सीईटी साठी जर आपण बघितलं तर काय झालंय बघा विद्यार्थी मित्रांनो, तर इथे आपल्याला सिलेबस दिलेला आहे. आता टोटल एमएच नर्सिंग सीईटी साठी आहेत 5 सब्जेक्ट. त्यामध्ये आहे नर्सिंग ऍप्टिट्यूड जे की खूप इझी असतं, याचा अजिबात लोड घेऊ नका, त्याची तयारी जी आहे तर ती मी तुम्हाला करून देईल. त्याच्यानंतर पुढे जे आहे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश. यातला आता बायोलॉजी जर आपण जर फोकस जर केला तर बायोलॉजी साठी आहे 20 क्वेश्चन. एक क्वेश्चन आहे 1 मार्क साठी आणि 20 मार्कांसाठी बायोलॉजी आहे. 20 मार्कांसाठी नर्सिंग ऍप्टिट्यूड, 20 मार्कांसाठी फिजिक्स, 20 मार्कांसाठी केमिस्ट्री, 20 मार्कांसाठी बायोलॉजी, 20 मार्कांसाठी इंग्लिश, असे टोटल 100 प्रश्न 90 मिनिटाची ही एक्झाम असेल. याच्यामध्ये सुद्धा देअर विल नो निगेटिव्ह मार्किंग आणि सगळा सिलेबस जो असेल तर तो फक्त क्लास 12चा सिलेबस असेल. 11चा सिलेबस इथे कुठेही असणार नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यामुळे जर 11चा सिलेबस नाहीये, फक्त 12चा सिलेबस आहे, त्यामुळे आपल्याला 12चा सिलेबस कंप्लीट करणं गरजेचं आहे विदिन टाइम. आणि ही एक्झाम जी आहे तर ती ऑनलाईन मोडवरती असणार आहे, सीबीटी टेस्ट असणार आहे. ओके. पुढे जर बघितलं आपण तर आता मी थोडंसं आता सिलेबस बद्दल बोलतो, पुस्तकांबद्दल बोलतो. आता बघा, आता माझ्या समोर जे पुस्तकाची जी इंडेक्स आहे ही आहे 11वी एनसीईआरटीच्या पुस्तकाची इंडेक्स. आता याच्यामध्ये टोटल 5 युनिट आहेत. पहिलं युनिट जर बघितलं आपण तर बघा युनिट इथे दिलेलं आहे डायव्हर्सिटी इन लिव्हिंग वर्ल्ड. तुमच्याकडे जर एनसीईआरटी पुस्तक असेल तर तुम्ही ओपन करून बघू शकता. जर नसेल तर पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करता येईल किंवा आपल्या ऍप मध्ये ऑलरेडी मी पीडीएफ केलेली आहे, तुम्ही तिथून पण डाउनलोड करू शकता. शक्यतो नवीन प्रिंट असलेलं म्हणजे 25-26 ची प्रिंट असलेलीच पुस्तक वापरा, कारण जुन्या पुस्तकामध्ये खूप साऱ्या चुका होत्या, नवीन पुस्तकामध्ये त्या बऱ्यापैकी दुरुस्ती केलेल्या आहेत. ओके. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, डायव्हर्सिटी इन लिव्हिंग वर्ल्ड हा जो युनिट आहे त्याच्यामध्ये पहिला चॅप्टर आहे द लिव्हिंग वर्ल्ड. हा चॅप्टर ऍज इट इज म्हणण्यापेक्षा याच्याही पेक्षा जास्त इन्फॉर्मेशन बघा 11 स्टँडर्डचा जो स्टेट बोर्डचा जो पुस्तक आहे तर त्यातला पहिला चॅप्टर आहे लिव्हिंग वर्ल्ड. म्हणजे स्टेट बोर्डच्या बुकमध्ये हे डीप मध्ये दिलेलं आहे ऍज कम्पेअर टू एनसीईआरटी. जर आपण पुढे जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर दुसरा चॅप्टर आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. आणि तेच जर आपण स्टेट बोर्ड मध्ये बघितलं तर स्टेट बोर्ड मध्ये तो जो आहे तर तो आहे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम नावाने. यामध्ये एनसीईआरटी मध्ये थोडासा डीप मध्ये दिलेलं आहे, स्टेट बोर्ड मध्ये थोडंसं
ओव्हरऑल दिलेला आहे. मात्र दोन्हीचा जर आपण जर व्यवस्थित जर स्टडी केला तर चारही एक्झाम साठी आपल्याला प्रिपेअर होतोय. ओके. जर पुढे आपण जर बघितलं तर किंगडम प्लांटी, अॅनिमल किंगडम हे ऍज इट इज चॅप्टर पुढे इकडे दिलेलं आहे किंगडम प्लांटी आणि किंगडम अॅनिमलियामध्ये. जर पुढे जर बघितलं आपण बघा मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट, अनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट अँड स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन अॅनिमल. आता मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट, अनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट जो आहे तर तो सेम आहे स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी मध्ये. मात्र स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन मध्ये थोडासा चेंज आहे, कारण स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन न्यू सिलेबस मध्ये चेंज झालेलं आहे. ओल्ड सिलेबस मध्ये सेम होता. आता स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन अॅनिमल मध्ये काय दिलेलं आहे, तिथे सगळी टिश्यू सिस्टीम दिलेली आहे अॅनिमलची. कुठे एनसीआर स्टेट बोर्ड मध्ये, आणि एनसीईआरटी मध्ये मात्र हे दिलेलं आहे इथे फ्रॉक. इथे आपल्याला काय स्टडी करायचं, फक्त फ्रॉक स्टडी करायचा. आता बघा इथे इथे दिलेलं आहे आता मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट बघा इथे चॅप्टर दिलेला आहे. अॅनिमल टिश्यू नावाचा इथे एक चॅप्टर दिलेला आहे, आणि इथे प्लांट टिश्यू आणि अनाटॉमी हा अनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांटचा चॅप्टर आहे. मॉर्फोलॉजीचा चॅप्टर वेगळा आहे. अॅनिमल टिश्यूचा मात्र हा ओल्ड सिलेबस मध्ये एनसीईआरटी मध्ये होता. आता नीटला मात्र हा चॅप्टर नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथं याला क्रॉस करू शकता, याची काही करण्याची गरज नाही. मात्र स्टेट बोर्ड मध्ये तुम्ही हा जो बाकीचा पार्ट आहे तर हा स्टेट बोर्ड मध्ये जरी केला तरी तुमचं नीटचा सुद्धा प्रिपरेशन होत आहे. जर आता तुम्ही परत मागे जर गेला तर बघा थर्ड युनिट जे आहे तर ते सेल सायकल, सेल द युनिट ऑफ लाईफ, बायोमॉलिक्युल्स, सेल सायकल अँड सेल डिव्हिजन. हेच जर तुम्ही जर स्टेट बोर्ड मध्ये जर बघितलं तर बघा बायोमॉलिक्युल्स नावाचा चॅप्टर इथे आहे, सेल डिव्हिजन नावाचा चॅप्टर इथे आहे, आणि सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन नावाचा चॅप्टर इथे पण आहे. म्हणजे हे दोन्ही पण सेम आहे, युनिट कम्प्लीट सेम आहे, काहीही चेंजेस नाही. ओके. जर आता आपण परत बघितलं इकडे तर इथे प्लांट फिजिओलॉजीचं युनिट आहे. प्लांट फिजिओलॉजी मध्ये काय चॅप्टर आहे बघा, फोटोसिंथेसिस इन हायर प्लांट, रेस्पिरेशन इन प्लांट्स अँड प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आता फोटोसिंथेसिस इन हायर प्लांट बघा इथे जर आपण जर स्टेट बोर्ड मध्ये जर बघितलं तर स्टेट बोर्ड मध्ये बघा इथे फोटोसिंथेसिस नावाचा चॅप्टर आहे, रेस्पिरेशन इन प्लांट्स नावाचा चॅप्टर इथे आहे. हा रेस्पिरेशन इन प्लांट हा नीटला तर आहेच, पण त्याचबरोबर एमएसटी सीटी साठी सुद्धा आहे. ओके, म्हणजे दोन परीक्षांसाठी हा चॅप्टर आपल्याला उपयोगी होणार आहे. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर तिसरा जो चॅप्टर इथे होता बघा की प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, हा चॅप्टर 11th स्टेट बोर्ड मध्ये नाहीये, मात्र 12च्या स्टेट बोर्ड मध्ये आहे. बघा इथे माझ्याकडे 12ची ही एक इंडेक्स आहे. 12th मध्ये बघा इथे चॅप्टर आहे प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन. हा चॅप्टर ऍज इट इज जो 11th एनसीईआरटी मध्ये आहे तो 12च्या स्टेट बोर्ड मध्ये आहे. ओके. तर जर आपण पुढे जर बघितलं, परत येऊ आपण ह्युमन फिजिओलॉजीच्या चॅप्टर वरती, तर ह्युमन फिजिओलॉजी मध्ये बघा ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस, बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन. आता पहिला एक एक आपण डिस्कस करू. ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस जो चॅप्टर आहे तर तो 11च्या सिलेबस मध्ये नाही आहे स्टेट बोर्डला, मात्र 12च्या सिलेबस मध्ये आहे. काय नावाने आहे तर बघा तो आहे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन नावाने. तर इथे मात्र खूप जास्त कॉम्पॅक्ट करून दिलेला आहे. जे एनसीईआरटी मध्ये जो चॅप्टर आहे ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस, ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस म्हणजे रेस्पिरेशनचा पार्ट आहे. मग त्याच मध्ये इथे काय दिलेलं आहे बघा, इथे दिलेलं आहे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, म्हणजे पुढे बॉडी फ्लुइडचा पार्ट पण याच्यातच आहे. आता इथे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन 12th मधला जो 8 नंबरचा चॅप्टर आहे तो एनसीईआरटी मध्ये 11th मध्ये ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस आणि बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन या दोन्ही चॅप्टर सेपरेट करून दिलेले आहेत. आता पुढचा जर चॅप्टर बघितला आपण एक्सक्रेटरी प्रोडक्ट अँड देअर इलिमिनेशन, हा चॅप्टर जो आहे तर तो 11th स्टेट बोर्ड मध्ये पण आहे. ओके, 11th स्टेट बोर्डचं मी दाखवतो बघा. 11th स्टेट बोर्डचा हा आहे, इथे आहे बघा एक्सक्रीशन अँड ऑस्मो रेग्युलेशन. हा जो चॅप्टर आहे एक्सक्रीशन अँड ऑस्मो रेग्युलेशन, हा चॅप्टर तुम्हाला दोन्ही एक्झाम साठी आहे, नीट साठी पण आहे आणि एमएसटी सीटी साठी सुद्धा आहे. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर बघा इथे पुढचा चॅप्टर दिलेला आहे लोकोमोशन अँड मुवमेंट. हा लोकोमोशन अँड मुवमेंट हा 11th स्टेट बोर्ड मध्ये सुद्धा चॅप्टर आहे बघा, स्केलेटन सिस्टीम अँड मुवमेंट. त्याचबरोबर पुढचं जर सिलेबस जर बघितला आपण की न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हा चॅप्टर 12th स्टेट बोर्ड मध्ये आहे. काय नावाने आहे तर बघा इथे आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन नावाने. आता कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन परत दोन चॅप्टरचा एकत्र करून दिलेला आहे स्टेट बोर्ड मध्ये, जो की एनसीईआरटी मध्ये दोन चॅप्टर आहेत. कुठले कुठले दोन चॅप्टर आहेत बघा, तर इथे आहे न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, त्याचबरोबर केमिकल कंट्रोल, केमिकल कोऑर्डिनेशन अँड इंटिग्रेशन. हे दोन चॅप्टर जे आहे तर ते 12 स्टँडर्डच्या स्टेट बोर्ड मध्ये एका चॅप्टर मध्ये दिलेलं आहे, ज्याचं नाव आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन.
म्हणजे बघा 11वीच्या सिलेबसमध्ये एनसीईआरटी मध्ये 11वीचे हे तर सगळे चॅप्टर आहेत, त्याचबरोबर 12वीचे स्टेट बोर्डचे 3 चॅप्टर सुद्धा टाकलेले आहेत. आता हे जर आपण 12वीचा सिलेबस जर बघितला, 12वीचा सिलेबस बघितला जो की नीट साठी आहे एनसीईआरटी मध्ये, तर त्यातला पहिला चॅप्टर आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स. आणि तोच चॅप्टर इव्हन त्याच्यापेक्षा डीप मध्ये, जो एनसीईआरटी मध्ये त्याच्यापेक्षा डीप मध्ये आपल्याला इथे दिलेला आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. पहिला चॅप्टर आहे. त्याच्यानंतर दुसरा चॅप्टर इथे दिलेला आहे बघा ह्युमन रिप्रोडक्शन, आणि तिसरा दिलेला आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. हे दोनही चॅप्टर एकत्र करून स्टेट बोर्ड साठी दिलेले आहेत. नाव आहे चॅप्टरचं रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर अॅनिमल्स. म्हणजे हे चॅप्टर जर आपण जर केले तर आपल्या चारही एक्झाम साठी हे यूज होणार आहे. नीट साठी पण आहे, एमएसटी सीईटी साठी पण आहे, एमएच नर्सिंग सीईटी साठी पण आहे, आणि स्टेट बोर्ड साठी पण आहे. त्याचबरोबर जर पुढचा चॅप्टर जर बघितला आपण बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे दिलेला आहे प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स अँड इव्होल्युशन. आता हे तीनही चॅप्टर ऍज इट इज, नथिंग चेंज, ऍज इट इज चॅप्टर इथे बघा. इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ, हे तीनही चॅप्टर एनसीईआरटी मध्ये पण आहे, स्टेट बोर्ड मध्ये पण आहे. जर तुम्ही पुढे जर बघितलं तर बघा, तर बघा इथे काय चॅप्टर आहे, ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस अँड मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर. आता बघा इथे थोडं इंटरेस्टिंग आहे. ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस जो चॅप्टर आहे तर तो बघा इथे ऍज इट इज आहे, ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस. पण जो मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर नावाचा जो चॅप्टर आहे तर तो या इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन चॅप्टर मधला अर्धा पार्ट आहे. सुरुवातीचा जो इनान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शनचा पार्ट आहे आणि दुसरा मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअरचा पार्ट आहे. मात्र इनान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शनचा जो पार्ट आहे तर त्याच्यातला अर्धा पार्ट हा मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर आहे. म्हणजे वेगळं काही नाही आहे, यातलाच अर्धा पार्ट करायचा आहे फक्त. अर्धा तुम्ही स्किप केला तरी चालेल, कारण स्टेट बोर्डला तो 3 मार्कांसाठी आहे फक्त. ओके, जर पुढे जर बघितलं आपण तर बघा पुढचा चॅप्टर जो आहे बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीचे 2 चॅप्टर इथे आहे, बायोटेक्नॉलॉजी प्रिन्सिपल अँड प्रोसेसेस अँड बायोटेक्नॉलॉजी अँड इट्स ऍप्लिकेशन. हे 2 चॅप्टर आहे, पूर्ण युनिट आहे बायोटेक्नॉलॉजी. हा एकच चॅप्टर जो आहे तर तो इथे आहे स्टेट बोर्ड मध्ये बायोटेक्नॉलॉजी नावाने. एका चॅप्टर मध्ये ते एनसीईआरटीचे दोन्ही चॅप्टर एकत्र कन्क्लूड केलेले आहेत. इन्फॉर्मेशन सेम आहे, कुठलाही पॉईंट एक्स्ट्रा नाहीये, कुठलाही पॉईंट कमी नाहीये. आता पुढे बघूया पुढचा जो चॅप्टर आहे बघा. पुढचा चॅप्टर काय, ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन. ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन बघा इथे पण ऍज इट इज आहे, ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन. त्याच्यानंतर पुढचा चॅप्टर जर बघितला आपण, पुढचा चॅप्टर काय तर आहे इकोसिस्टीम. इकोसिस्टीम चॅप्टर बघा इथे पण आहे, इकोसिस्टीम अँड एनर्जी फ्लो त्या नावाने. आणि लास्टचा जो चॅप्टर आहे, लास्ट चॅप्टर जो आहे बघा बायोडायव्हर्सिटी नीड्स कन्झर्वेशन. तर बघा याच्यामध्ये अर्धा चॅप्टर इथे दिलेला आहे बायोडायव्हर्सिटी अँड कन्झर्वेशन. इन्व्हायरमेंटल इश्यूचा जो चॅप्टर आहे तर तो न्यू सिलेबस मध्ये डिलीट झालेला आहे एनसीईआरटी मधून. मात्र बायोडायव्हर्सिटी, कन्झर्वेशन आणि इन्व्हायरमेंटल इश्यू, या इन्व्हायरमेंटल इश्यूचा पार्ट डिलीट करायचा, बाकीचा तर आज इट इज आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पूर्ण सिलेबस बघा, मी इथे पूर्ण सगळ्याला केलं का, कुठला चॅप्टर नाही आहे फक्त आपल्याला इथे. तर अॅनिमल टिश्यूचा चॅप्टर नाही, अॅनिमल टिश्यूचा चॅप्टर आपल्याला करण्याची गरज नाहीये 11वी सिलेबस मध्ये. त्याच्यानंतर कॉक्रोच करण्याची गरज नाहीये, न्यू सिलेबस मध्ये नाहीये. ह्युमन न्यूट्रिशन करण्याची गरज, आपल्याला ह्युमन न्यूट्रिशन मात्र हा एक्स्ट्रा करावा लागेल, कारण ह्युमन न्यूट्रिशन जो आहे तर तो सीईटीला आहे, एमएसटी सीईटीला आहे, स्टेट बोर्डला नाहीये. त्याच्यानंतर नीटला नाहीये, त्यानंतर नर्सिंग सीईटीला नाहीये. नर्सिंग सीईटीला फक्त एवढा सिलेबस आहे, स्टेट बोर्डला फक्त एवढा सिलेबस आहे, नीटला हा पण आहे, इकडे पण दिलेला आहे. आणि जो काही चॅप्टर असे जे आपल्याला करायचीच गरज नाहीये, जसं की फॉर एक्झाम्पल 11वीच्या सिलेबस मधला जो चॅप्टर आहे जसं की अॅनिमल टिश्यू, हा आपल्याला कुठल्याच एक्झाम मध्ये गरजेचा नाहीये, फक्त 11वीच्या एक्झाम साठी गरजेचा आहे. म्हणजे करायची गरज आहे का, नाही करायची गरज. किंवा कॉक्रोच हा पार्ट आहे, कॉक्रोच पण करायची गरज नाही, आता कॉक्रोचवरती क्वेश्चन विचारले जात नाही. आणि बाकीचा जो पार्ट आहे तर तो मात्र आपल्याला करावा लागणार आहे. आणि इथे 12वीच्या सिलेबस मधला प्लांट वॉटर रिलेशन जो आहे तर तो नीट साठी चॅप्टर नाहीये. ओके, थोडंसं त्यातल्या काही इन्फॉर्मेशन आहे जे आपल्याला पुढे लागणार आहे, मात्र एवढं काही जास्त डिटेलमध्ये नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरून तुमच्या एक लक्षात आलं असेल की सगळा सिलेबस जर आपण डीप मध्ये जर केला, इव्हन स्टेट बोर्डचा जरी असला आणि तो जर डीप मध्ये जर आपण जर केला तर आपला 4ही एक्झामची तयारी प्रॉपर होते.
आणि याच तयारीसाठी आपण बायोकिरण या ऍप वरती खूप सारे व्हिडिओ आपल्या बायोकिरण युट्यूब चॅनलवरती सुद्धा आणि बायोकिरण ऍप वरती सुद्धा लवकरच घेऊन येणार आहे. मागच्या काही दिवसामध्ये आपले व्हिडिओ बंद होते, मात्र आजपासून आपले व्हिडिओ जे आहेत तर ते रेग्युलर परत स्टार्ट झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी, 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे मराठीमधून तुम्हाला समजून सांगण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा फक्त एकच उद्देश आहे की आपले मराठी विद्यार्थी कुठेही कमी राहिले नाही पाहिजे. ग्रामीण भागातले विद्यार्थी, शहरी भागातले विद्यार्थी एकाच लाईनिंगमध्ये आपण कन्सिडर करायचे आहेत, कारण सगळ्यांमध्ये बुद्धिमत्ता जी आहे तर ती सेम आहे. आणि त्याच्यामुळे कुणीही विद्यार्थी फक्त रिसोर्सेस अवेलेबल नाही किंवा क्लासेस अवेलेबल नाही म्हणून मागे राहता कामा नये, हा एकमेव उद्देश घेऊन मी व्हिडिओ बनवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या 8 वर्षापासून मी टीचिंग करतोय आणि आता जवळपास 9वं वर्ष माझं टीचिंग मध्ये चालू आहे. त्याच्यामुळे माझ्या एक्सपिरियन्सचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. त्याच्यामुळे नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की ही इन्फॉर्मेशन, युजफुल इन्फॉर्मेशन तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत पोहोचायची, तर जेवढे तुमचे ग्रुप असतील तर त्या ग्रुपवरती सगळी इन्फॉर्मेशन शेअर करा. भेटूया विद्यार्थी मित्रांनो परत पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, हॅपी लर्निंग, टेक केअर.